त्यावेळेला माझं मन मला जास्ती खायला लागलं आणि नंतर मला एक गोष्ट लक्षात आली की आपण वेडेपणाचा विचार करतोय का सगळा, जाऊ दे ना मोडू दे ना, आपल्याला काय करायचं या सगळ्याशी, हाऊ एम आय कन्सर्न, एम आय रिस्पॉन्सिबल फॉर दिस. पण मला कुठेतरी वाटत होतं येस आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दिस अँड हाऊ कॅन आय नाऊ ऍक्ट ऑन इट. तर इच्छा तेथे मार्ग. त्यावेळेला बाय चान्स इलेक्शन लागलं होतं 2019, साधारण एक 3-4 महिन्याच्या आधीची गोष्ट इलेक्शनच्या. म्हटलं लेट मी टेक पार्ट इन दिस इलेक्शन, नॉट टू गेट इलेक्टेड बट ऍटलीस्ट दिस विल प्रोव्हाइड मी विथ ए प्लॅटफॉर्म वेर आय कॅन टॉक टू पीपल. मी इलेक्शनच्या त्या काळामध्ये साधारण रोज 60 किलोमीटर रोज सिटीमध्ये फिरायचो. कुठे नळस्टॉपला उभं राहा, कुठं याला उभं राहा. लोकसभेचा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म असतो, मोठा मतदारसंघ, त्यामुळे जिकडे जाईल तिकडे आपलेच मतदार आहेत. अशा याच्यामध्ये मी सायकल घेऊन निघालो आणि लोकांना सांगायला लागलो की तुम्ही बघा, व्हेकल वापरू नका, सायकल चालवा, एवढे वायू प्रदूषणाचे आपल्याला परिणाम भोगायला लागतात, हे असं डेंजरस आहे, तुम्हाला असं हेल्पफुल होईल, तुमच्या शाळेत एवढे हेल्थ बेनिफिट्स आहेत, असं आहे तसं आहे. 4 लोक, 5 लोक, 6 लोक एवढा माझ्या सभेला लोक असायची, पण गुड ऑडियन्स, दॅट वॉज अ गुड स्टार्ट. आणि ती 4 लोक जी भेटायची ना, ती मात्र जाताना मला ऍक्च्युअली सांगायची की व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट इज मेकिंग सेन्स टू अस. मग ती काही वेळेला अशिक्षित असायची, काही वेळेला रिक्षावाली असायची, काही वेळेला ते ठेलावाली असायची, काही वेळेला भाजीवाली असायची. मी त्यांना सांगायचो की याचा परिणाम तुमच्यावरती जास्ती होते. पोलीस असायचे, ट्रॅफिक पोलिसनी त्यावेळेला मला खूप मदत केली, इन द सेन्स की दे हेल्प मी आउट स्प्रेडिंग द अवेअरनेस की या गोष्टी होत आहेत, कारण दे आर द फर्स्ट हँड सफरर्स फॉर दिस. त्यांना पोल्युशनला फेस करायला लागतं, दे आर आउट ऑल डे. काय तर 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरची एक डिझाईन करताना इतकी स्मार्ट केली त्या लोकांनी, तो एक्झॉस्ट दिला ना तो मागे लावलाय. दे शुड ऍक्च्युअली ब्रिंग इट इन फ्रंट, कारण ज्याची गाडी त्यांनी वाज घ्यायचा. मागच्याला वाज देतात, त्यामुळे त्यांना कळत नाही आपण किती पोल्यूट करतोय. सो एव्हरीबडी शुड स्मोक देअर ओन व्हेकल अँड वी शुड नॉट बी स्मोकिंग समबडी एल्सेस व्हेकल. तर त्या प्रकारामुळे आपल्याला माहित नाही आपण किती पोल्युशन करतो. तर ते त्या लोकांना पटत होतं मी काय बोलत होतो ते. इट वॉज नॉट अ रॉकेट सायन्स. आय ट्राईड टू सिम्प्लिफाय इट ॲज मच ॲज पॉसिबल, की किती आपण सोप्या भाषेत सांगू शकतो. तर तेवढा मी सोप्या भाषेत त्या लोकांना सांगत होतो, त्यांना समजत होतो. मीडिया गिव्ह मी अ गुड हँड. त्यावेळेला खूप न्यूजपेपर्समध्ये, नॅशनल न्यूजपेपर्समध्ये ती बातमी कव्हर झाली. मी इलेक्शनला उभं राहिलेली, पोल्युशन करता एक असा माणूस इलेक्शन लढतोय. त्यानंतर मी इंडिया टुडेनी मला इथून इंटरव्ह्यू केलं. देन इट बिकम अ नॅशनल न्यूज. आणि मग मला कळालं, किती सालची गोष्ट आहे ही आत्ता 2019ची. किटलीच्या चिन्हावरती मी उभा होतो आणि मला 1500 मतं पडली. 1500 smart people voted for me. I was 4th in the list. That was success. I was 4th in the list, which is most important. First in all independent candidates. काय तर more than securing votes, I found that as a good platform to reach out to people. आणि मला माझी स्वतःची भीती चेपायची होती की ते जे बॅरियर असतं ना सोशल, की मी लोकांशी बोलू शकतो आणि मी लोकांशी बोलू शकत नाही, ते मला ब्रेक करायचं होतं. कारण हा माझ्या घरामध्ये मी किती जरी बसून याच्यावरती विचार केला, फेसबुकवरती बडवलं, तरी इट डझंट वर्क. विदाऊट एनी पॉलिटिकल अफिलिएशन माझ्या वाचनात गांधीजींचं एक पुस्तक आलं. गांधीजींची कार्य नावाचं इथे ताडीवाला रोडला त्यांचं एक इन्स्टिट्यूट आहे गांधीजींचं. तिथे एक कपाट भरून 100 व्हॉल्युम्स आहेत. गांधीजींची कार्य अशी एवढी जाडजाड व्हॉल्युम्स आहेत. आणि आय वॉज शॉक्ड ॲट लुकिंग की एवढं काम एक माणूस कसं करू शकतो एका आयुष्यामध्ये. आणि त्याच्यातलं एक पुस्तक मी काढलं आणि दॅट हॅड नेम्स ऑफ 6000 टाउन्स दॅट ही हॅड व्हिजिटेड ऑन फूट. आणि हिज बिलीफ वॉज यू हॅव टू टॉक टू पीपल. इफ यू वॉन्ट टू सेंड अ मेसेज अक्रॉस यू हॅव टू टॉक टू पीपल. मग त्यांचा मेसेज काय त्या काळामध्ये रिलेव्हंट होता, स्वातंत्र्य पाहिजे होतं. आणि मग त्या दिवशी मी खरं सांगतो, आय स्पीकिंग माय हार्ट आउट, माझ्या डोक्यामध्ये ते भिनलं की नाव आय हॅव टू मेक दिस इंडिया फ्री ऑफ पोल्युशन. काय किती लोक जोडली जातील, कशी लोक जोडली जातील नाही जातील, इररेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट आय हॅव टू स्टार्ट.
आणि मग मी तो इलेक्शनचा फॉर्म बिर्म भरला की विनयशी त्या दिवशी बोललो की म्हटली वी आर विथ यू, देर इज नथिंग रॉंग इन फायटिंग इलेक्शन अँड व्हॉट यू पर्पज इज जेन्युइन, त्यामुळे तू त्याच्यात काय करायचं तुला ते कर, वी आर विथ यू. आणि आम्ही ते फॉर्म बिर्म भरून आय स्टार्टेड विथ दॅट. आणि मी ते सगळं केल्यानंतर मला एक रिस्पॉन्स मिळाला की इट्स व्हॉट एव्हर इज हॅपनिंग इज पीपल आर रिस्पॉन्डिंग. खूप लोक म्हणाले की चांगला कन्सेप्ट आहे, करा तुम्ही, पुढे जावा वगैरे वगैरे. आणि मग त्या करता मला बरंच काय 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 मटेरियल वरती वाचायला मिळालं, खूप लोक भेटायला लागली, अनेक गोष्टी त्याच्यातनं घडल्या. आणि मग त्यानंतर नाही, त्याच्या आधी दिल्लीची राईड झाली होती. आम्ही मागच्या वर्षी दिल्लीला गेलो होतो, डीजे माझ्या बरोबर होतं दिल्लीला. त्या राईडचाही थोडासा परिणाम झाला. अख्खा देश फिरून आल्यानंतर तिथे लोकांशी बोलल्यानंतर मला जरा थोडं इन्स्पिरेशन मिळालं. दॅट वॉज द पार्ट दॅट आय स्टार्टेड विथ व्हेन आय स्टार्टेड टॉकिंग टू पीपल अबाउट इट. आणि नंतर आता ह्या थोड्या टाइम स्पॅन मध्ये मला जाणवायला लागलं की आय हॅव टू टेक दिस लिटल फर्दर. मी स्वतःला काहीतरी एक रॅन्डम गोल ठरवला की हाऊ मेनी पीपल कॅन आय टॉक इन 2020, टॉक टू 1-to-1. लकीली आय मेट गिरीश. आणि त्या दिवशी मी गिरीशशी हे सगळं बोललो की बाबा मी अशा अमृतसरला राईड काढतोय, मी चाललोय काय. त्यावेळेला माझ्या डोक्यात वेगळे कन्सेप्ट होते. पैसे आपल्याकडे आहेत, कशाला उगाच खर्च करायचे का, असं काय, म्हणजे आय हॅड नो थॉट की आपण खर्च कोण करणार, कसं करणार, कुठे राहणार, काय तसं काय मला फ्रीज केलेलं नव्हतं. मी डीजे बरोबर बोललो. डीजे म्हटलं यू कॅन स्टार्ट डुईंग विथ गुरुद्वारा, तिकडे तुला राहायला व्यवस्था होईल वगैरे वगैरे. मल्टिपल पॉसिबिलिटीज वेर कमिंग अप. नंतर मला गिरीश भेटला. गिरीश म्हटला अरे तू हे सगळं करण्यापेक्षा यू जॉईन रोटरी काय. अँड दॅट वॉज द ट्रिगर दॅट आय जॉईन रोटरी. मग नंतर आम्ही प्रसाद भेटलो. देन ही ऑल्सो एनकरेज की यू शुड गो, विल हेल्प यू आउट विथ दिस समहाऊ. आणि देन आय मेट टीना. मी ते प्रपोजल ठेवलं. आणि व्हेन देर इज अ विल देर इज अ वे. आणि मग माझं ते राईड तयार झालं. म्हणजे काय बाकी काय करायचं होतं, शर्ट घालायचा, पॅन्ट घालायची, सायकल बसायचं, निघायचं. काही बुकिंग नव्हतं. ते काय रिटर्नचं माझी फ्लाईट मी बुक केली आणि दिवस ठरवला. मी 15 तारीख ठरवली होती, पण गिरीशनी सजेस्ट केलं 14 तारीख बायसिकल इज माय व्हॅलेंटाईन. म्हटलं ग्रेट थिंग टू स्टार्ट. आणि मी त्या दिवशी 14 तारखेचं हे करून टाकला, प्लॅन केलं सगळं रुटीनमध्ये. डीजे माझ्यावर होता, आम्ही रूट थोडाफार प्लॅन केला. आणि जेव्हा आय स्टार्टेड दिस जर्नी, पण मला जर्नी सुरू करायच्या आधी माझ्या समोर हा गोल होता की हे आय वॉन्ट टू टॉक टू पीपल अबाउट दिस एअर पोल्युशन. हाऊ कॅन सायकल हेल्प रिड्यूस इट अँड ॲट द सेम टाइम दे कॅन इम्प्रूव्ह देअर हेल्थ ऑल्सो. कारण सायकलिंग ही हेल्दी ऍक्टिव्हिटी आहे हे कोणालाही माहिती आहे. म्हणजे यू डोंट हॅव टू टॉक अबाउट हेल्थ बेनिफिट्स ऑफ सायकलिंग. दोज आर इन प्लेंटी, दे आर इन अबंडन्स, अवेलेबल ऑन द इंटरनेट. सगळीकडे ते अवेलेबल आहे. सायकलिंग बेनिफिट सर्च केलं की ढिगाणी सायकलचे बेनिफिट्स आपल्याला समोर येतात. सो दॅट वॉज नॉट समथिंग दॅट आय वॉन्टेड टू टॉक अबाउट. पण ह्याचा एअर पोल्युशनची कसा कनेक्ट आहे हे मी लोकांना समजून सांगत होतो. हाऊ कॅन यू हेल्प रिड्यूस पोल्युशन. आठवड्यातनं 2 दिवस जरी सायकल चालवली ना तरी वी कॅन कॉन्ट्रीब्यूट 2 days लेस टू द पोल्युशन इन अ वीक. आणि देन यू कॅन काउंट वर्षात किती, 10 वर्षात किती, अँड सो ऑन. One cyclist reduces 1 ton of carbon in a year if they cycle to work every day. So that is lot of carbon. मला रेकमेंड केलं गेलं पुणे महानगरपालिकेच्या सायकलवीर सन्मान करता. पुणे महानगरपालिकेने मला सायकलवीर सन्मान दिला आणि दॅट वॉज अनदर टर्निंग पॉईंट. मला खूप त्याच्यातनं एनर्जी मिळाली. आणि समहाऊ ह्या सगळ्या गोष्टी अशा घडत गेल्या की एव्हरीथिंग वॉज पॉझिटिव्ह. आय वॉज पॉझिटिव्हली चार्ज्ड. की अशी एक पण गोष्ट माझ्याकडे सांगायला नाही की जिने मला पुल केलं मागे की हे करायला नाही पाहिजे. देयर वॉज नॉट वन थिंग. आणि मग ही राईड प्लॅन केली. आणि ही राईड प्लॅन करताना हा तर सगळा माझ्याकडे दारुगोळा होताच की पोल्युशन हे ते सगळं. आणखीन जसं तिनं लाईक मेन्शन इन द बिगिनिंग ऑफ अवर इंट्रोडक्शन की दिस वॉज मोर स्पिरिच्युअल टू मी. आय वॉज आउट इन सर्च ऑफ माय सेल्फ. कारण खूप वर्षांपासून ना माझ्या किंवा आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये चाललेलं असतं व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. आपण बरंच काय 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 वाचत असतो. खूप काही लीड्स आपल्याला त्याच्यातनं मिळत असतात. स्वतःला शोधणं असतं. अँड वी नीड टाइम फॉर दॅट. सो आय हॅड अ टाइम स्पॅन ऑफ 18 days फॉर माय सेल्फ, ऑल बाय माय सेल्फ, विथ दिस ऍक्टिव्हिटी. रेस्ट ऑफ द टाइम